चला तर मैत्रिणींनो, आज आपण ना उंबरदोड्याची भाजी बनवणार आहोत। हे पहा, अशी छोटी छोटी उंबरं घ्यायची आहे। आता त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ, थोडं मीठ टाकून घेऊ त्याला। हे पहा, असं धुतानी व्यवस्थित त्याची सगळी देठं काढून घ्यायची आहे आपल्याला। याचप्रमाणे आपण सगळी देठं काढून घेऊ त्याचे। आता याची देठं काढून स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले। आता याला गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घेऊ। पहा, पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात अर्धा चमचा मीठ टाकू आणि त्यात आपण उंबरं टाकून त्याला छान असं उकळी येऊन देऊ। आपले उंबरं उकळत आहेत तोपर्यंत आपण मसाला मिक्सरमध्ये काढून घेऊ। त्यासाठी मी 3 भाजून घेतलेले कांदे, कोथिंबीर, तीळ, खोबरं, लसूण, त्याचबरोबर आपण 1 वाटी डाळ भिजून घेतलेली आहे हरभऱ्याची, ती पण टाकणार आहोत नंतर। किती छान उकळलेली आहे उंबरे। आता शिजले का कशी चेक करू एकदा। छान शिजलेली आहे। आता सगळे उंबरं काढून घेऊ। आता उंबरं अशी छान शिजलेली आहे। असे 2-2 तुकडे करून घेऊ आपण सगळ्यांचे। आपण हिला काळ्या रस्स्यातली भाजी बनवणार आहोत बरं का, आणि काळ्या रस्स्यातली भाजी एकदम छान लागते। चला, तेलामध्ये जिरे, अर्धा चमचा मोहरी, एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक, कांदा असा छान लालसर परतून घेऊ। दोन टमाटे कापून घेतले, टमाटे पण असे मऊ होईपर्यंत छान तळून घेऊ। 2 तेजपत्ता टाकू त्यामध्ये। आता पहा, हे पहा 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे। आपण थोडं तिखट जास्तच घेणार आहोत, कारण ही तिखटच छान भाजी लागते। थोडं हिंग, काळा मसाला, हळद, सांबर मसाला आहे 1 चमचा घेतलेला आहे, तर धने पावडर 1 चमचा, कांदा लसूण पावडर 1.5 चमचा आहे ते, आणि हे आपण थोडं 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, कारण की त्याला छान असा घट्टपणा येतो, त्यामुळे आपण 1 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहोत। त्याला छान एकदम परतून घेऊ। त्याचबरोबर हे आपण बेसन पीठही छान यात भाजून घेऊया। उंबराची भाजी थोडी अशी तुरट होते, त्यामुळे पहिले उकळून घेतलेलं आहे। आता हे पहा, त्यामध्ये 1 वाटी आपण भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत। आता याला थोडा वेळ झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं आपण हा मसाला झाकून ठेवलेला होता। पहा, आता किती छान तेल सुटलेलं आहे त्याला। आता याच्यामध्ये आपण हे वाटण घेतलं होतं ना, ते टाकून घेऊ बरं का, आणि असं छान मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण हे कापून घेतलेले उंबरदोड्या टाकून घेऊ। आता याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया।
आता 2-3 मिनटं आपण याला झाकून ठेवलं होतं त्यात मसाला मुरण्यासाठी बरं का. आता याच्यात थोडं मीठ टाकून घेऊ आणि छान असं हलवून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकू. आणि याला 5 मिनिटासाठी छान शिजून देऊ. पहा याच्यावर किती छान तरी आलेली आहे. आपली भाजी तयार आहे. उंबराची भाजी एकदम छान लागते बरं खायला. ह्या दिवसात तर जरूर खायला पाहिजे, कारण हाडासाठी वातासाठी एकदम गुणकारी अशी उंबराची भाजी असते ही. त्यामुळे तुम्ही जरूर बनवा. पहा किती छान भाजी छान तयार झालेली आहे. हे पहा, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जरूर घरी करून पहा. छान अशी आपली उंबराची भाजी खूप छान लागते चवीला.